मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 100. हरिद्वारहून गंगा पार करून आम्ही हस्तिनापूरच्या सीमेवर आलो. 6 मासांनंतर हे राजनगराचं पहिलंच दर्शन आमच्या मनात संमिश्र भावनांची अगणित कारंजी उडवीत होतं. आमचे शूर सैनिक अग्रभागी पदाती, मध्ये अश्वसाद व सर्वात शेवटी गजदल अशी आकर्षक आणि नेत्रसुखद रचना करून आमच्याच आगमनाची वाट पाहत होते. नगरातून दिग्विजयी सैन्याची विजय यात्रा निघणार होती. चित्रकाराकडून सर्व हत्तींच्या सोंडा, गंडस्थळ, कान वगैरे भागांवर मध्यंतरीच्या काळात सुंदर रंगीत कुसर कोरून घेण्यात आली होती. पाठीवर डौलदार सुवर्णी अंबाऱ्या चढविण्यात आल्या होत्या. माहुतांनी युद्धवेश टाकून सुंदर राजवेश परिधान केले होते. त्यांच्या हातांतील अंकुशांना सुवर्णाचा वर्ख देण्यात आला होता. घोड्यांच्या पाठीवर सुवर्णी वेलबुट्टीची तळपणारी पालानं चढविली होती. कातडी वेग काढून टाकून रेशमी धाग्यांनी तयार केलेल्या दोरखंडाचे भगवे आकर्षक वेग चढविण्यात आले होते. हत्ती, घोडे यांची सारी पदकं पुष्पमालांनी सजवून त्यांच्या माथ्यावर कुंकुम उधळलं असल्यामुळे ती चटकन दृष्टीत भरत होती. योद्ध्यांनी लोहत्रानं उतरवून रेखीव राजवेश घातले होते. त्यांच्या हातांतील खडग, भाला, त्रिशूल यांची धारदार पाती सूर्योदयाच्या किरणात झमाझम तळपून हस्तिनापूरकरांना जणू सांगत होती, उठा, या दिग्विजयी सेनापतीचं स्वागत करा. या सर्व दिग्विजयात बाण हे शस्त्र आम्हाला अत्यंतिक उपयोगी ठरलं होतं, म्हणून सैन्याची रचना सर्व पथक प्रमुखांनी कौशल्यानं बाणाच्या आकाराचीच केली होती. या बाणाचं अग्र आता हस्तिनापूरच्या उदरात घुसणार होतं. आमचं स्वागत करण्यासाठी नदी किनारी सीमेवर केवळ 3च व्यक्ती आल्या होत्या. राजा दुर्योधन, अश्वत्थामन आणि सत्यसेन. हात उंचावून झपाझप चालत येताना हसत पायांखालची वाळू तुडवीत आपण युवराज आहोत हे विसरून दुर्योधनानं अंगराजाला कडकडून गाढ आलिंगन दिलं. हातातील टपोरी पुष्पमाला त्याच्या गळ्यात घालण्याचंही स्मरण त्याला क्षणभर राहिलं नाही. नंतर ती त्यानं दादाच्या कंठात चढविली. एक निशिगंधाची लहान माला मनगटात बांधताना तो थरथरत्या घोगऱ्या स्वरात म्हणाला, अंगराज, आज माझं स्वप्न साकार झालं. एक एक दिशा घेऊन दिग्विजय करणाऱ्या पांडवांना आता कळून येईल की या 4ही दिशांना एकदम दिग्विजय करणाराही कोणीतरी या आर्यावर्तात जिवंत आहे आणि तो कौरव युवराज दुर्योधनाचं सखा कर्णच आहे. त्याच्या अधर्याचं वस्त्र गंगेच्या वायुलहरींमुळे फुगलं होतं. काही न बोलता दिग्विजयी सैन्याचा सेनापती मात्र मंद हसला. अश्वत्थाम्याच्या मस्तकावर नेहमीच्यासारखं पांढरं वस्त्र नाही हे पाहताना भुवया उंचावून त्यानं गुरुपुत्राला आलिंगन देताना विचारलं, अश्वत्थामन, आजचं तुझं वस्त्र काशायवर्णी का? कर्ण, तुझ्यासारख्या दिग्विजयी योद्ध्याचं स्वागत करायला वैराग्याचं निदर्शक असलेलं धवल वस्त्र कसं पांघरून येईन मी? त्यासाठी अलिप्त वैभवाचं निदर्शक हे काशायवर्णी वस्त्रच मी निवडलं आहे. आज प्रथमच मी माझ्या मस्तकावरच्या वस्त्रात परिवर्तन केलं आहे. आवडला नाही की काय तुला हा वर्ण? तसं नाही, मला तो वर्ण आवडला आहे. सत्यसेनानं पुढं होत दादांच्या चरणांना हात लावला. काय सत्यसेन, गृहीद्वारी सर्व कुशल? या 6 मासात कुटुंबियांचं कुशल विचारणारा तो पहिलाच प्रश्न होता. तोही सत्यसेनाला. सर्व कुशल महाराज, सत्यसेन विनयानं उद्गारला. दुर्योधनाच्या हातात एक हात गुंफून बाणाकार सैन्यरचनेच्या मुखाग्राजवळ अंगराज मंद मंद पावलं टाकीत चालत गेला. त्याच्या दुसऱ्या हाती कुरूंचा मानबिंदू असलेला, सर्व राजांना धूळ चारलेला पुरातन असा तो राजदंड. तो मानबिंदू सूर्योदयाच्या कोवळ्या किरणात तळपू लागला. राजयात्रेची सर्व तयारी गंगाकिनारी झाली होती. वर्षा ऋतूच्या आगमनाच्या चाहुलीनं चातक पक्षी उत्कंठतेने कदंब वृक्षांच्या गर्द पर्णझडीतून आकाशात झेपावताना भेदकपणे कर्कशत होते. वर्षा ऋतू येणार होता. आपल्या जलसंपत्तीचे दान मुक्त हस्तानं जगाला करणारा हा वर्षा ऋतू तर मला सर्व ऋतूंत दानशूर वाटत आला आहे. रांगोळीनं शुभसूचक स्वस्तिक चिन्ह काढून
बाणाकार सैन्यरचनेच्या मुखाग्रावर सेनापतीचा रथ उभा राहील अशी सूचना आयोजकांनी केली होती. त्या स्वस्तिक चिन्हाच्या चारी फाटे मिळणाऱ्या बरोबर मध्यबिंदूवर दादा उभा राहिला. त्याच्या मागं अफाट चतुरंगदली सेनासागर बाणाचा दंड आणि शेपटाचा आकार धरून उभा होता. एक सजविलेला रथ घेऊन राजसारथी प्रातिकामन सामोर आला. त्या रथाला 6 घोडे जोडण्याची व्यवस्था असतानाही 5च घोडे जोडले होते. ते सर्वच धवलवर्णी होते, पण मोकळी असलेली पहिली जागा पटकन जाणवत होती. का प्रतिकामन? रथाला 5च घोडे का? स्वस्तिकात उभ्या राहिलेल्या सेनापतीनं कपाळ उंचावीत विचारलं. या रथाची ही प्रथाच आहे. पूर्वी हा रथ राजमाता कुंतीदेवी उपयोगात आणत होत्या. तेव्हापासून सर्व सारथी याला 5च घोडे जोडत आले आहेत. म्हणून मीही तेवढेच जोडलेत महाराज. प्रातिकामन थरथरत होता. आपला काही अपराध नाही हे त्याला सांगायचं असावं. मग इथं आणण्यासाठी राजवाड्यावर तुला दुसरा रथ सापडलाच नाही की काय? अंगराज, तसं नाही. राजवाड्यावर तसे शेकडो रथ पडले आहेत, पण मीच प्रातिकामनला तशी आज्ञा दिली होती. तुझं सर्व नगरजनांना दर्शन व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी कुठल्या तरी रथाच्या छताचा घुमट काढूनच टाकावा लागणार होता. काढायचाच तर मग तो राजमाता म्हणविणाऱ्या कुंतीच्या रथाचं काढला तर काय बिघडलं? राजा दुर्योधन हसत म्हणाला. त्याचे घारे डोळे चमकत होते. छान युवराज, जितक्या काटेकोरपणे मी माझे सैनिक मरू देण्याचं टाळलं आहे, तेवढ्याच बारकाव्यानं तू राजवाड्यावरचा अचूक रथ निवडून कुरूंचा एक रथ वाचविला आहेस. पण 5 घोड्यांनी तो विशोभित दिसतो आहे, हे तुझ्याही लक्षात कसं काय आलं नाही? ती एकच अपूर्णता मीच आता भरून काढतो, माझा वायुजित त्याला जोडून टाकून. स्वस्तिकाच्या मध्यातून बाहेर येत अंगराजानं माझ्या हातातील वायुजिताचे वेग धरून त्याला ओढत नेऊन स्वतःच्या राजरथाच्या मोकळ्या जागेवर बांधला. इतर 5 घोड्यांपेक्षाही तो आर्यवर्ताची भरारी मारणारा दमदार वायुजित काकणभर उंचच दिसू लागला. देशोदेशीच्या पराभूत राजांनी चढविलेली विविध आकारांची आभूषणं, सुवर्णी तारांची पालानं, मस्तकावरचा अनेक रंगी पिसांचा मस्तक तुरा व हिमालयाच्या निथळणाऱ्या हिमासारखा शुभ्रवर्ण, यामुळे तो कुणाच्याही डोळ्यात चटकन भरला असता. कुणाचीही दृष्ट लागावी एवढा तो देखणा दिसत होता. रथ स्वस्तिक चिन्हावर उभा राहिला. नेहमीप्रमाणे या राजयात्रेतही आपल्या प्रिय बंधूचं सारथ्य करावं म्हणून मी रथनिडावर चढू लागलो. मला थोपवत वसुदादा म्हणाला, शोन, आता तू सारथी नाहीस, या दिग्विजयी सेनेचा उपसेनापती आहेस. वर ये आणि हा राजध्वज हाती धर. सारथ्य सत्यसेन करील. रथनीड सोडून मागच्या बैठकीच्या भागात चढून मी राजध्वज हाती घेत अंगराजाच्या उजव्या हाताशी उभा राहिलो. युवराज दुर्योधन डाव्या हाताशी उभा राहिला. त्याच्या डाव्या हाताला अश्वत्थामा उभा होता. त्याचं काशाई वस्त्र फरफरत होतं. सर्वांमध्ये अंगराज दोन्ही हात जोडून उभा राहिला. त्यानं सेनापतीचा वेश उतरविण्याच्या कल्पनेला स्पष्ट नकार दिल्यामुळे थोडासा मळकट असाच वेश त्याच्या शरीरावर होता, पण त्यातूनही तो आम्हा चौघांत स्पष्ट उठून दिसत होता. एकतर त्याच्या हातात कुरूंचा दिग्विजयी राजदंड होता, शिवाय आम्हा सर्वांत तो अधिक उंचही होता. भोवतीच्या योद्ध्यांनी चंपक, निशिगंध, प्राजक्त, अनंत आणि सुरंग अशी सुगंधी पुष्प त्याच्यावर उधळली. कुंकुमाच्या उधळलेल्या मोठी मोठींनी अवकाश कोंदून गेलं. कुणीतरी कंठरवानं घोषणा केली, दिग्विजयी सेनापती अंगराज कर्ण महाराजांचा विजय असो. बाणाकार सैन्यरचनेतील लक्ष लक्ष कंठ गरजू लागले. आकाशाचा भव्य निळा वितानही त्या गर्जनांनी थरथरू लागला. वृक्षांची पानं, तृणांची पानं स्पंदू लागली, तीही गरजू लागली. जय जय. मृदुंग, शंख, रणभेरी, डिंडीम, आनक, तंतुविना, गोमुख, नगारे अशी एकमेकांवर ताण करणारी वाद्य एकदमच गरजू लागली. घोषणांची आणि त्या वाद्यांची जणू भेदक स्पर्धाच चालली. सत्यसेनानं वेग झटकताच रथाचे घोडे हलले. बाण सरकू लागला. दिग्विजयाची विजययात्रा सुरू झाली. माझं मन अभिमान, आनंद, प्रेमभाव, वीरश्री
अशा अनेक भावनांनी भरून गेलं. हेच ते आर्यावर्तातील सर्वात श्रेष्ठ हस्तिनापूर होतं, जिथं संकुचित मनानं मी आणि वसुदादानं पहिलं पाऊल टाकलं होतं. आणि आज नगराच्या मार्गावर, चौकाचौकांत, सौधांवर अनेक नगरजन स्त्री पुरुष आपल्या नेत्रांच्या निरांजनांनी माझ्या दिग्विजयी ज्येष्ठ बंधूला ओवाळताना मी त्याच्या शेजारी उभा राहून पाहणार होतो. बस एक क्षणभरच मला वाटलं की आता जीवनाची यात्रा संपावी. सर्वात श्रेष्ठ मृत्यू कोणता? मनाच्या समाधानाच्या अत्युच्च शिखरावर असताना मानवाला गाठतो तो. माझ्या डोळ्यांत त्या विचारांनी 2 अश्रुबिंदू उभे राहिले. त्या सर्व प्रसंगाचा दादाच्या मनावर किती सखोल परिणाम झाला असेल ते पाहावं म्हणून मी त्याच्या मुद्रेकडे पाहिलं. तो एकदम शांत होता, नदीच्या डोहासारखा, निस्पंद. आत्माभिमानानं इतरांचं आपल्यावरील अलोट प्रेम पाहून कुणातही निर्माण होणारी भावनेची सहज कातरता, कसला तरी स्वसुखाचा कोलाहल, उचंबळ असली एखादी पुसटशी छटाही त्याच्या मुखावर नव्हती. कुरूंच्या राजसभेतील चंद्राच्या प्रतिमेसारखं त्याचं मुख नुसतं तेजाची वलय फेकीत होतं. उगवतीच्या सूर्यबिंबासारखं ते शांत, निश्चल होतं.